फ्रेंड्स, वेलकम बॅक टू MSRE वर्क क्लासेस. तर आजच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत 2 या नथ. याच्यामध्ये फर्स्ट आपण ही पाहणार आहोत आणि सेकंड टाइम ही असणार आहे. तर या नथसाठी जे लागणारे कलर्स आहेत, याच्यामध्ये आपण कलर जे यूज करतोय ते कलर्स आहेत पिंक कलर. पूर्ण हे जे काही किट असते आपली क्लासची, ते किटमधील पूर्ण कलर्स यूज करायचे आहेत. त्यामुळे किटच लागेल. एक एक करून असं कलर सांगायचं तर काय पॉसिबल होत नाही. सो तुमच्याकडे जेवढे काही कलर्स असतील, ज्याच्यामध्ये रेड, पिंक, व्हाईट कलर, ब्राऊन कलर, हे सगळेच कलर यूज होणार आहेत. सो सगळ्याच किट तुम्ही साईडला ठेवा. याच्यासाठी लागणारा जो कलर आहे तो आहे सगळ्यात सुरुवातीला पिंक किंवा रेड कलर. ऑप्शनल आहे. पिंक, रेड, व्हाईट कलर, येल्लो कलर आणि त्यानंतर हा जो ब्राऊन कलर आहे हा एक. असे कलर लागतील सुरुवातीला. आणि सर्वात शेवटी गोल्डन कलर जो स्पार्कलमध्ये आहे तोच. ज्यावेळेस पण आपण नथमध्ये पेंट करतो त्यावेळेला ब्रश हा राऊंडवालाच यूज होतो, फ्लॅट ब्रश नाही यूज करायचा. राऊंड ब्रश एकदा पाण्यात डीप करून घ्या. आता या फर्स्ट नथमध्ये आपण आउटलाईन्स घेणार नाही. सेकंड जी नथ असणार आहे त्या सेकंड नथसाठी फक्त गोल्डन कलर होणार आहे आज, ज्याच्यामध्ये की पूर्ण नथमध्ये गोल्डन कलरची आहे. आणि हे कुठल्याही एका डार्क फॅब्रिकवर करायचं आहे. म्हणजे सपोज ज्यावेळेस पण तुम्ही नथ ट्राय करतायत ही एखाद्या डार्क फॅब्रिकवर ट्राय करायची. रेड कलर असेल, एकदम डार्क असा ग्रीन कलरचा फॅब्रिक आहे, पर्पल आहे, ब्ल्यू, अशा कपड्यांवरती ट्राय करायची. शक्यतो व्हाईट, ऑफ व्हाईट किंवा येल्लो कलर अशा कपड्यावरती नाही ट्राय करायची. म्हणजे कलर पण ते उठून दिसले पाहिजे तेवढेच. याच्यासाठी फक्त आज गोल्डन कलर घ्या, जेणे की बेस होणार आहे. गोल्डन कलर घेतला की हा गोल्डन कलर पूर्ण या पिकॉकमध्ये फिल करायचा आहे. दोन्ही नथ वेगवेगळे आहेत. पूर्ण नथमध्ये गोल्डन कलर आहे. पिकॉकला गोल्डन कलर. त्यानंतर या ज्या काही आपण छोट्या छोट्या लाईन मार्किंग केल्या त्यांना पण गोल्डन कलर आहे वरती. आणि ही जी सरळ लाईन आहे या लाईनला पण गोल्डन कलर. %90 या नथमध्ये गोल्डनच कलर आहे यूज केलेला. प्रत्येक नथमध्ये तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कलर चेंजेस करू शकता हवा तो. आता ही जी आतमधली लाईन आहे या आतमधल्या लाईनला पण गोल्डनच कलर आहे. आणि मॅम चुकून जर एखाद्या म्हणजे वेगळा कलर लावायचा असला आपल्याला, चुकून जर दुसरा कलर लावायचा असला तर तो नाही का काढता येणार किंवा काही करता येणार का? जसं मी तुम्हाला नोट्स बनवल्या का त्या दिवशी सांग, फक्त एवढं की ही सगळी प्रोसेस होईपर्यंत टाईम थोडा जास्त जातो, तर मग तेवढं टाईम लागतोच.
एमर्जन्सीमध्ये हाईड नाही करायचं होत कलर. गोल्डन कलर या साईडला पण देऊन घ्या. आता जे काही आपण आहेत हे कलर ते फक्त बेस कलर आहे. त्यामध्ये खालच्या सर्कलवरती पण द्यायचा आहे गोल्डन कलर. फक्त सर्कलला आउटलाईन घ्यायची. फक्त सर्कलला थोडी मोठीच आउटलाईन घ्यायची, खूप छोटी नाही घ्यायची, थोडी ब्रॉड घ्यायची. सर्कलच्या वरती या लाईनवरती छोटे छोटे असे सर्कल करायचे आहेत. इसलिए फिर आज इसकी छुट्टी करवा दी. ठीक है मम्मी जी, ड्राइंग कॉपी ला कर देती हूँ इसकी. आपके पास ही बिठा कर रखिएगा, कहीं जाने मत दीजिएगा इसे. देखो दादी बुला रही है, दादी के पास आ जाओ. पूनम किचन में जाती है और रात के भिगोए हुए गोंद कतीरे और चिया सीड्स को निकाल कर एक ग्लास में डाल देती है और फिर उसमें ऐड करती है देसी चीनी और ठंडा दूध. फिर थोड़े से केसर और ड्राई फ्रूट्स के साथ गार्निश करके तैयार हुए ठंडे केसरिया दूध को सभी के लिए हॉल में लेकर आती है. देखो पिंकू, मम्मा क्या लेकर आई. त्यांना गोल्डन कलर द्यायचा आहे. वरच्या साईडच्या मोतीला पण आणि खाली पण दोन ठिकाणी आहे, दोन्हींना पण गोल्डन द्यायचा आहे कलर. वन बाय वन लास्टपर्यंत आता हे कंप्लीट झालं आहे. डार्क असा रॉयल ब्लू कलर घ्यायचा आहे. हा ब्ल्यू कलर, ब्ल्यू आणि व्हाईट कलर लागणार आहे. व्हाईट कलर देखील साईडला ठेवा. इथं कलर खूप कमी यूज करायचा आहे, जास्त घ्यायचा नाही ब्रशवरती. ब्ल्यू कलर घ्या आणि हे जे साईडला इकडे शेप आलेला आहे त्यामध्ये ब्ल्यू कलर द्यायचा आहे. अगदी लागेल तेवढाच घ्या, अजिबात एक्स्ट्रा कलर नाही झाला पाहिजे तो ओला. ब्ल्यू कलर, परत सेम ब्ल्यू कलर इथं खाली पण घ्यायचा आहे. सेकंड लाईनपाशी हा जो सेकंड शेप आहे खालच्या साईडनं
फर्स्ट साईडला झालं राईट साईडला, नंतर लेफ्ट साईडला 2 ठिकाणी. आता जो दिलेला कलर आहे आपण ब्ल्यू कलर, तो थोडासा नॉर्मल ओला आहे. तोपर्यंत एकदम कमी व्हाईट कलर घेतला आहे. अगदी त्या ब्रिसलच्या पॉईंटला पण कमी लागतो आहे, एवढा कमी घ्यायचा आहे. आणि फक्त आतमध्ये द्यायचा आहे. इथं हा जसा शेप आहे का, अगदी त्याच्या आतमध्ये तसाच हा ब्लेंड करायचा आहे. म्हणजे एक लाईट शेड इथं तयार होतो आहे. बाहेरच्या साईडने दिलेला ब्ल्यू कलर डार्क दिसला पाहिजे आणि आतमधला थोडा लाईट कलर, याच्यासाठी यूज करायचे हा. आणि सेम असंच तिन्ही ठिकाणी करायचे. हे झालं फर्स्ट, बाकी 2 ठिकाणी पण तेच करायचे. बाकी राहिलेल्या 2 ठिकाणी पहा असं तिन्ही ठिकाणी करून घेतले. फर्स्ट, सेकंड, थर्ड कंप्लीट झालं. स्टार्टिंगला रेड कलर फिल करून घ्यायचा आहे पूर्ण. जेवढा इथं लागतोय तेवढाच यूज करायचा आहे. जसं की आता हा दिला तोपर्यंत लगेच इकडे घ्यायचा कलर करून. त्यानंतर थर्ड, पहिला खाली सर्कल, या सर्कलला पण घ्यायचा आहे रेड. परत व्हाईट कलर, आणि व्हाईट कलरने जे अगोदर केलं तेच घ्यायचं आहे आत्ता पण. जसा शेप आहे सेम तसाच तो आतमध्ये ब्लेंड करायचा. कमी घ्यायचा आहे, जास्त नाही. अगोदर फक्त शेप ड्रॉ करून घेतला आहे, त्याला लगेच ब्लेंड करायचं आहे. आता यांना ब्लेंड करायचे. सर्कल आहे, सर्कलमध्ये काय करायचे, एकदम सर्कलमध्ये नाही द्यायचा. तर काल जसं आपण नथमध्ये हाफ हाफ दिला होता बरोबर तसा पहा, लाईन थोडी डार्क दाखवत आहे. या साईडला हाफ, सेकंड साईडला हाफ, आणि तो जसा दिला आहे तसाच त्या ठिकाणी ब्लेंड करायचा आहे. इथं तो लगेच ब्लेंड करून घ्यायचा आहे. खूप डार्क झाला आहे. फास्ट ब्लेंड करून घ्यायचा. एक एक करून आता या एकदम जवळ असे छोटे छोटे डॉट्स घ्यायचे. पहा स्टिकचा वापर करा. हवाला जो शेप घेतला आहे याच्या बरोबर मध्ये लाईन घ्यायची. लाईन ही एकसारखी येऊ द्या, खूप जास्त छोटी नकोय, थोडी ब्रॉडच ठेवायची. इथपर्यंत यायची लाईन. ही लाईन थोडी छोटी झाली, तुम्ही थोडी अजून जाड घ्या याच्यापेक्षा. ब्रशने लाईन थोडी जाड येते, एकदम छोटी नाही. आणि याच्यामध्ये लाईन घ्यायच्या आहेत, लहान मोठ्या अशा लाईन घ्यायच्यात थोड्या थोड्या डिस्टन्सवर. दोन्ही साईडनं
आतमध्ये लाईन घेतल्या, परत त्याच ब्लॅक कलरने किंवा तुम्ही रेड कलरने पण याला आउटलाईन घेऊ शकता, जशी इथं आपण ब्लॅकने घेतली. या लाईन झाल्यानंतर परत ब्लॅक कलरच यूज करायचा आहे, जेणे की पिकॉकच्या आतमध्ये घ्यायचं आहे. अशा 2 लाईन मार्किंग करायच्यात आडव्या, 1 आणि 2. वरती पिकॉकमध्ये 2 आडव्या लाईन घेतल्या, त्याला हाफ हाफ सर्कल घ्यायचे. असं आहे. आपण जसं मेहंदीमध्ये वगैरे घेतो बरोबर तसेच. हे ब्लॅक कलरनेच करायचे. ती जी पिकॉकची बॉडी आलेली आहे त्याच्यामध्ये जेवढे बसतील फक्त तेवढेच घ्यायचे, एक्स्ट्रा नाही. आणि डोळ्याच्या ठिकाणी पण एक शेप घ्यायचा, जसं आपण इकडे आय शेप घेतलाय सेम तसाच. आता परत जो एकदा आपण गोल्डन कलर घेणार आहे, त्या गोल्डन कलरनं हे जे काही आपण शेप घेतलेले आहेत त्यांना आउटलाईन करायची, त्याच्यावरूनच घ्यायचं आहे. आउटलाईन ही थोडी मोठी ठेवायची, एकदम नाजूक नाही घ्यायची. हा सपोज ब्ल्यू कलर आहे तर ब्ल्यू कलरला तशीच आउटलाईन घ्यायची. कंप्लीट झालंय. तर इथे छोटे छोटे असे डॉट टाइप घ्या, किंवा हे ट्रायंगल मध्ये घेतलं तरी चालेल. गोल्डन कलरनेच घ्यायचे. या ठिकाणी पण सेम तेच. इथं जागा आहे त्यामुळे 2-3 डॉट घ्यायचे आहेत. ही जी आतमध्ये घेतलेली लाईन आहे आपण गोल्डन कलरची, त्याला ब्लॅक कलरने आउटलाईन घ्यायची. या गोल्डन लाईनलाच दोन्ही साईडने घ्यायची. कलर हे स्मूथ ब्लेंड होतात पेनपेक्षा. दोन्ही साईडने आउटलाईन. आणि आता खाली जो सर्कल घेतलाय त्या सर्कलला पण ब्लॅक कलरने आउटलाईन घ्यायची. रेड कलर पाशी घ्यायची आउटलाईन इथं. हा जो रेड कलर घेतलाय आणि थोडी ब्रॉड घ्या, याच्यापेक्षा मी जी दाखवते त्यापेक्षा थोडी मोठी हवी. सपोज हा रेड कलर घेतलाय, याला पण आतमधून आउटलाईन घ्यायची ब्लॅकची. तुम्ही वाटलं तर गोल्डन कलर ड्राय होऊ द्या, त्यानंतर घ्या. ब्लॅकनी आउटलाईन. आता याला घेतली तशीच ब्ल्यू कलरला रेड कलरला सगळीकडेच घ्यायची. आता पूर्ण हे जे काही स्टोन आहेत याला कलर करून झाला आहे ब्लॅक कलर पण. तर अशा प्रकारे आपली ही इथं नथ तयार झाली आहे. ही नथ डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, एकदा नक्कीच ही नथ तुम्ही पण ट्राय करून पहा. खूप सुंदर, सोबर आणि एलिगंट असा लुक येतो या नथने. ही तुम्ही कुर्तीवरती, ब्लाऊजवरती देखील करू शकता. खूप छान रॉयल नथ आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो, त्याचबरोबर तुम्हाला जर फॅब्रिक पेंटिंगची ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल, आपला 1 मंथचा बेसिक टू ॲडव्हान्स क्लास आहे. हा क्लास जॉईन करायचा असेल तर इथं वरती मी नंबर देते, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची सीट रजिस्टर करू शकता. या क्लासमध्ये तुम्हाला असेच नवनवीन डिझाईन्स पाहायला मिळतील आणि शिकायला देखील मिळतील. चला तर मग या सीटसाठी तुम्हाला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करायचा आहे, कारण आपल्या नवीन बॅचेस चालू होत आहे. त्या बॅचमध्ये एनरोल करायचं असेल तर त्यासाठी तुमच्या डिटेल्स शेअर करायला लागतात. चला तर भेटूया मग नवीन व्हिडिओमध्ये.